आपल्या पडगा परिसरातील त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी निश्चितच अंतिम सामन्यासाठी टी शर्ट देण्यात येणार आहेत. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आदेश गीते आणि विनय गीते एव्ही स्पोर्ट्स यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी एक आकर्षक बॅट देण्यात येणार आहे. त्यांचे देखील विशेष आभार. नरेश राऊत ज्या या स्पर्धेचे आयोजक आहेत, फोकसमॅन, त्यांच्याकडून सन्मानचिन्ह पाहुण्यांसाठी देण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून हँडग्लोव्ज आपण देत आहोत, ज्या मला लाभलेले आहेत विक्की गीते आणि भालचंद्र जाधव भादाणे यांच्या माध्यमातून. त्यांचे देखील विशेष आभार. अतिशय चांगलं या स्पर्धेचं नियोजन, आयोजन आणि चांगलं सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहेत. आणि स्पेशली थँक्स मी म्हणेन जे थेट प्रेक्षेपण आहे ते आम्हाला नक्कीच चांगलं सहकार्य देणारे ढोलेगावचे प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, त्याचप्रमाणे पेशाने जे इंजिनियर आहेत तुकारामजी घोडविंदे यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता मात्र आपण सामन्याला सुरुवात करूया. प्रत्येकी 4 षटकांची लढत आहे. लक्ष असू द्या, जे जे पहिले फेरीतील सामने आहेत ते 4 षटकांचे असतील. आणि ज्यावेळी दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आपण त्यावेळी कदाचित तो सामना 3 षटकांचा असेल. मैदानातून एक पॉवर लाईन गेलेली आहे. त्या पॉवर लाईनला जर चेंडू आदलला झेल पकडला तर फलंदाज बाद असेल. जे काही घडेल ते असेल. तर या महत्त्वाची सूचना सर्व संघांसाठी. आणि याच दरम्यान BCC बोरिवली संघाचं देखील येथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल बॅटला अगदी फुंकर घालून विकेट किपरच्या हातात निघून गेला. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाजानं. शाहिद खान यांचं आगमन झालेलं आहे. शाहिद खान, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणखी एक दिग्गज खेळाडू या पडगा परिसरातील मिस्टर शाहिद खान. चांगली सुरुवात इथे मात्र या ठिकाणी या खानिवली संघासाठी करत असताना रोशन तुंगारे स्वतः संघनायक आहेत. पहिल्या चेंडूवर सुद्धा मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झाला. त्यानंतर दुसरा चेंडू आपण जर पाहिलं तर थोडासा बावून सुद्धा प्राप्त झाला. आणि त्या चेंडूवर सुद्धा मात्र कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट इथे मात्र बॅटर करू शकला नाही. फॉर द विकेटने पुन्हा एकदा ओहो, आता मात्र कॉन्टॅक्ट परफेक्ट, नेटवर्क परफेक्ट आणि चेंडूला पाठवलाय राजाने अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं. हा इथे उत्तुंग षटकार. अशाच प्रकारच्या फटक्यांसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे, राजा. खरं तर भिवंडी क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. एक बलिष्ठ असा खेळाडू आहे आणि त्याच्या जर रडारमध्ये बॉल असेल तर तो फार लांबवर गेल्याशिवाय राहणार नाही, हे दाखवून देत असताना राजा गुळवी. राजा आणि शुभम ही सलामीची जोडी आहे निंबवली संघाकडून. पहिले 2 चेंडू डॉट होते, मात्र तिसरा चेंडू थोडासा कमजोर पडला. रोशन तुंगारेकडून त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार ठोकलाय राजानं. कदाचित बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी असावी. ही स्लोवर बॉल होता. स्वीप करत असताना अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा येथे पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी निश्चित संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. 8 रन्स विदाउट लॉस. नक्कीच हा चेंडू सुद्धा आपण जर पाहिल्यात तर कुठेतरी जर परफेक्ट टायमिंग जर झालं असतं जे तर कदाचित सेमीरेषेच्या पलीकडे सुद्धा मात्र पाहायला मिळू शकला असता. परंतु कुठेतरी जो फटका खेळण्यासाठी सज्ज होता त्या प्रकारची लेंथ मात्र कदाचित राजा गुलवीला मिळावी नसावी आणि त्याचमुळे मात्र थोडंसं निराश पाहिलं आपण. परंतु 2 धावा मौलिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. ओहो, पुन्हा एकदा ओव्हर पेच चेंडू सरळ बॅट लॉप करतो अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा इथे षटकार. यावेळेस जास्त ताकद झोकण्यासाठी उत्कृष्ट हा आदर्श चेंडू नव्हता खरं तर, कारण पायांच्या थोडा जवळ येणारा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र काय अफलातून टायमिंग साधलंय राजानं. स्ट्रेट बॅट फटके खेळले जात आहेत. डाऊन द विकेट हा दुसरा षटकार आपण पाहिलाय. चांगली सुरुवात आता मात्र आपल्याला निंबवली संघाकडून पाहायला मिळते. राजा गुळवीकडून चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला हँड ग्लोव्स मात्र या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहेत असे आमचे लेजेंडरी खेळाडू भादाणे गावचे समाजसेवक भालचंद्र जाधव यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. आपलं जयदुर्गा चषक 2022 मध्ये जयदुर्गा स्पोर्ट अकोली संघाच्या वतीने तुमचं मी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. येस, दिग्गज खेळाडू उपस्थिती लावत आहेत या स्पर्धेला. हा बॉल जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली गेली आहे. शकील कोटी यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. दिग्गज खेळाडूंची जी परंपरा पडगा परिसरामध्ये जी सुरू झाली त्याची सुरुवात करणारे जर कोणी असेल तर ते भालचंद्र जाधव. नक्कीच. मी रात्रीच आम्ही चर्चा सुरू केली होती अजय. ज्यावेळी क्रिकेटचा कुठल्याही प्रकारचा ज्ञान नव्हता ज्यावेळी आम्हाला, परंतु नक्कीच चर्चा सुरू राहील. परंतु राजा गुलवी ऑन फायर, त्याच्या बाटमध्ये येणार हा तिसरा षटकार.
ॲब्सोल्युटली इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. तिसरा षटकार आला, एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार. काय जबरदस्त, काय धडाकेबाज सुरुवात केली आहे राजा गुळवीनं. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस निंबवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन द बोर्ड. तर चर्चा सुरू होती अजय भालचंद्र जाधवची ज्यावेळी त्यांनी जो प्रवास केला होता, ज्यावेळी वंजारपट्टी नाक्यावरून तो स्वतः चालत जायचा स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी, आणि त्यामुळेच मात्र त्यांनी जी एक उपलब्धी प्राप्त केली होती, खरोखरच आपण जर ती चर्चा जर करत तर पूर्ण दिवस आपल्याला मात्र अपुरा पडेल. एवढं त्यांनी मात्र संघर्ष केला आणि नक्की त्या संघर्षातून निघून मात्र ज्यांनी ती एक काळ गाजवला. अनेक संघांमध्ये तो किल्ला होता. शिवनेरी कनेरी असेल किंवा जय भोलेनाथ असेल, बंटी स्पोर्ट बोरिवली असेल, अनेक असे मोठमोठ्या संघांमधून तो खेळला आणि नक्कीच आपल्या परिसराचं त्यांनी नाव लौकिक केलं. अशी ही लेजेंडरी आज आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. सल्यूट आहे. निश्चितच दिग्गज खेळाडू तर आहेतच, मात्र जे काही उगवते तारे आहेत ते देखील इथे पोहोचत आहेत. ऋषी यांचं देखील आगमन झालं आहे सापे संघाकडून. ऋषीला आपण पाहत असतो. ऋषी, आपलं देखील हार्दिक स्वागत. चांगल्या बॉलनं सुरुवात दुसऱ्या षटकाला समीरकडून. लेफ्ट आर्म गोलंदाज समीरला खरं तर आपण फार क्वचित गोलंदाजी करताना पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मात्र इकडे रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याचा वापर ॲज अ बॉलर म्हणून करण्यात येतोय खानिवली टीमकडून. फिरकी देत असताना चेंडूला वरची कडा लागली आहे. सॉफ्ट डिसमिसल, स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय आणि शुभम गुळवी निराश होऊन तंबूत परततोय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. की ज्या अपेक्षा केल्या होत्या शुभम गुलवीकडनं, मात्र त्या अपेक्षा तो मात्र पूर्ण करू शकला नाही. फक्त आपल्या संघासाठी पाहिलं तर एकही धावाचं योगदान दिलं आणि शून्यावर मात्र बाद होतोय. चुकीचं शॉट सिलेक्शन. चेंडू पाहिलं तर बराच वेळ हवेत होता. कॉटन बॉडी ते मात्र पाहिलं आपण. स्वतः गोलंदाज समीरने मात्र झेल अगदी सहजपणे मात्र या ठिकाणी टीपला गेला. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल. 1 डाऊनला मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत असताना निखिल. यापुढची मॅच असेल, जो संघ जिंकेल तो लगेचच मात्र फाईट करेल चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या अगेन्स्ट. तर चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने कुठेही जायचं नाही, आपण सज्ज राहायचं आहे. खरं तर 2 बॅलन्स संघामध्ये ही लढत आहे. पहिलं षटक पूर्णपणे फलंदाजांच्या नावावर राहिलं आहे, राजा गुळवीच्या नावावर राहिलं आहे. आणि राजा गुळवी जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर एक फार मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते निंबोली टीमकडून. शेखर दळवी, समीर दळवी दोघे बंधू आता आपापसात चर्चा करतायत. शेखर दळवी निश्चितच एक दिग्गज खेळाडू या पडगा परिसरातील, आणि समीरनं देखील कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत या टीमला. खरं तर ते त्याच्या फलंदाजीच्या जोरावर जास्तीत जास्त आपण पाहिलेलं आहे. मात्र आज इकडे गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात केली. पहिला बॉल देखील थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता. दुसरा बॉल जरूर थोडा आखू टप्प्याचा होता, मात्र वेग नव्हता. चेंडू स्लो होता. फटका लवकर खेळण्यात आला होता फलंदाजाकडून आणि त्यामध्येच फसला गेला फलंदाज शुभम गुळवी. नवीन बॅटर मैदानामध्ये. इन ॲट नंबर 3 इज निखिल आणि स्ट्राईक आहे राजाकडे, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. 21 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पाहतच राहिलाय. एक टप्पा घेतल्यानंतर फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे पावसाळ्यामध्ये सुद्धा मात्र या मैदानावर आउटफील्ड टणक आहे. ज्यावेळी चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे क्षेत्रक्षेला मात्र चेंडू थांबवण्याची संधी मात्र उपलब्ध झाली नाही. रिझल्ट चांगला पाहायला मिळाला. 4 धावा इथे पाहिल्या पण राजा गुलवीच्या बॅटमधून. आणि आता मात्र धावसंख्या आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे या चौकाराच्या समाप्तीनंतर एकूण 1 गडी बाद 25 धावा. खूप चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये बनवताना दिसतोय सातत्यानं राजा गुळवी. राजाची बॅटिंग अगदी राजासारखी. डेअरिंगबाज फलंदाज आहे असंच म्हणावं लागेल. डोकेदुखी ठरताना दिसतोय सध्या तरी खानिवली टीमसाठी. छोटंसं बॉलिंग टर्नअप गोलंदाज समीर दळवीचं. ओ अगेन्स्ट अ टर्न, दॅट्स गॉन. ह्यूज हिट, 6 रन्स. चुकीची लेंथ पाहिली अगदी. ओरपीच चेंडू आणि मात्र राजाच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आपण. आणि काय जबरदस्त फॉलो थ्रू पाहिला आपण. अगदी टाल्यांचा कडकडाट आवाज आपण पाहिला खेळाडू कक्षामध्ये. कारण एक हाती मात्र आपला किल्ला लढवत असताना राजा गुलवी अगदी या मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. म्हणजे आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले पण आणि 1 चौकार पाहिला आपण. संघाची एकूण धावसंख्या 31 झाली आणि त्यापैकी 30 धावा हे राजाच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजे सध्या तरी जो सामना सुरू आहे असं वाटतंय की राजा गुळवी विरुद्ध कबीर 11 खानिवली अशी मॅच चालू आहे की काय.
आणि ज्यावेळी सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण चर्चा सुद्धा केली होती की राजा गुलवी विरुद्ध शेखर दलवी असा सामना असावा. या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर थोडंसं टर्न प्राप्त झाला आणि काय जबरदस्त या ठिकाणी विकेट किपिंगचा नमुना आपण पाहिला. अगदी क्लोज विकेट किपिंग, डॉट चेंडू. आणि ज्यावेळी एखादा गोलंदाज डॉट चेंडू हाताळतोय त्यावेळी मात्र त्याची कुठेतरी मनस्थिती ती असते ती मात्र कुठेतरी उंचावत असते. आणि पाहूयात त्यानंतर पुन्हा त्या चांगल्या चेंडूची मात्र या ठिकाणी फेकी समीरकडे पाहायला मिळते का. हो, एका बाजूने मात्र ठिकाणी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मात्र ठिकाणी चांगला फटका पडतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्रक्षण आणि पहा चांगली फेकी, एक धाव पूर्ण चुकीची फेकी आपण म्हणू शकतोय. आणि त्याचमुळे मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट करत असताना मात्र या दोन्ही फलंदाज 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला निंबोली संघ पाहायला मिळतोय. कारण 15च्या सरासरीने आतापर्यंत आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा झालेल्या आहेत मापे असावी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली होती 21 आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये समीरने धावा खर्च केल्या 12. या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेत आदेश गीते यांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्या, आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत शकील कोटी. पंचांची भूमिका फारच महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. कुठलाही खेळ असू दे, जे ऑफिशियल्स असतात, पंच असतात, त्यांच्यावर फार मोठी मधार देखील असते. आणि आदेश गीते चांगलं सहकार्य करत असताना शेखरचा पहिला बॉल लेग ब्रेक. आता शेखर जेव्हा गोलंदाजीला येतो तेव्हा भल्याभल्यांची बंबेरी उडत असते, कारण शेखरकडे फार जास्त व्हेरिएशन्स आहेत. कधी कुठला चेंडू टाकेल हे सांगता येणार नाही. नक्कीच, कारण तो प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत असतो आणि त्यामुळेच मात्र अनेक असे फलंदाज की थोडीशी मात्र विचंबले होत असतात. आणि या ठिकाणी पहा परफेक्ट यॉर्कर, थोडंसं फ्लॅटेड डिलिव्हरी होती, ती लेंथ मात्र निखिल ओळखू शकला नाही आणि मात्र या ठिकाणी ट्रिपल उद्ध्वस्त. फार जास्त उंच बॅकलिफ्ट घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळेच तिथे थोडासा उशीर झाला बॅट खाली आणण्यामध्ये. स्वतःला एक प्रकारे यॉर्क करून घेतलं. बॉल तर चांगला होताच, नो डाऊट अबाउट दॅट, पण तिथे फलंदाजाने देखील चूक केली आहे आणि त्रिफळा तिथे उद्ध्वस्त होतोय. तर हे वैशिष्ट्य आहे शेखर दळवीचं. त्याची लाईन लेंथ सातत्याने तुम्हाला बदलताना देखील दिसेल आणि चेंडू दोन्हीकडे वळवण्याची क्षमता देखील आहे शेखर दळवीकडे. फार जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना शेखर दळवी. निखिल बाद होऊन तंबूत परततोय. खातं देखील उघडता आलं नाही निखिलला. जे 2 फलंदाज बाद झालेत, दोन्ही शून्यावर बाद झालेत आणि संघाची धावसंख्या आहे 33. नवीन फलंदाजासाठी हा बॉल अप्रतिम बॉल होता. अगदी लेगस्टिककडे चेंडूचा रोख होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळतोय. लेग ब्रेक चेंडू जास्त टाकण्यावर भर दिला आतापर्यंत तरी शेखरनं, आणि काय जबरदस्त नियंत्रण त्याने दाखवलंय. नक्कीच पाहतो की आपण वारंवार राजा गुलवी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला हवी तशी साथ मात्र इतर फलंदाजांची मात्र लाभत नाही. अजून एक चांगला लेग कटर, काय जबरदस्त मात्र ठिकाणी गोलंदाजी पण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क होतच नाहीये. आपण नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं जंगल भागामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं नाही, परंतु इथे नेटवर्क फुल आहे, परंतु गोलंदाज आणि फलंदाजाचं नेटवर्क मात्र चुकीचं पाहायला मिळालं. ओहो, आता मात्र चांगला परफेक्ट टायमिंग मिळाली, परंतु व्हॉट अ कॅच. अगदी ज्याप्रमाणे एखादा चित्ता शिकारीकडे झेप घेतो तशा प्रकारे झेप रोशन तुंगारेने मात्र या झेलवर घेतली आणि मात्र या ठिकाणी खेळी समाप्त झाली आहे. ती म्हणजे बॅटर अक्षयची, आणि अक्षय सुद्धा मात्र खातं उघडू शकला नाही. यस, तिसरा फलंदाज भोपळा न फोडताच तंबूत परतलाय. झेल छान पाहायला मिळाला, मात्र थोडंसं मिसजजमेंट होतं असं मला वाटतंय, कारण फार लवकर धावायला सुरुवात केली होती आणि थोडी जरी आता चूक झाली असती तर तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला असता. खरं तर बाउंड्री लाईनच्या जवळ थांबून देखील हा झेल टिपता आला असता, पण थोडी घाई केली होती. घाई करत असताना देखील अखेर झेल टिपला गेला, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच तिसरा धक्का लागलाय निंबवली संघाला. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपण पाहतोय शेखर दळवीकडून. 5 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये, एकही धाव खर्च केलेली नाही शेखर दळवीनं. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. काय या स्पर्धेतील पहिला मेडल षटक अजय आपण अनुभवून तर नाही ना, ज्याप्रमाणे गोलंदाजी शेखर दळवीकडे आपण पाहतोय. मला तर असं वाटतंय की इट्स ऑन द कार्ड्स. शेवटचा बॉल आहे, 2 गडी देखील बाद केले. डबल विकेट मेडन असेल किंवा विकेट प्राप्त केली तर ट्रिपल विकेट मेडन. हो, तसंच काहीसं दृश्य निर्माण होत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि टेकन द कॅच. तिसरा गडी बाद केलाय शेखर दळवीनं. ट्रिपल विकेट मेडन. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल शेखर दळवीचं.
अतिशय सुंदर गोलंदाजी, या काय जबरदस्त खेळ इथे मात्र या ठिकाणी चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो या कबीर 11 खानिवली संघाचं. कारण 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये निंबोली संघ होता, 33 धावा होत्या. असं वाटलं होतं की या षटकामध्ये किमान 10-12 धावा घेण्याचा त्यांचा नक्कीच एक उद्दिष्ट असेल. परंतु पहा, एक मित्र म्हणजे दुर्भाग्य की राजा गुलवीला या ओव्हरमध्ये संधी मिळालीच नाही आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये थोडीशी दुर्दैवी अवस्था आपल्याला निंबोली संघाची पाहायला मिळाली. मला देखील तेच म्हणायचं होतं की जेव्हा तुमचा एक फलंदाज अगदी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, षटकारावर षटकार ठोकतोय, तेव्हा इतर फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची काय गरज आहे. तुम्ही सिंगल घेऊ शकता. शेखर दळवी नामवंत खेळाडू आहे आणि त्याच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये सर्वच फलंदाज अडकले. 3 फलंदाज बाद केले शेखर दळवीनं, एकही धावखर्च केली नाही. विशाल आले होते, विशाल देखील दिग्गज खेळाडू आहेत निंबोली संघाची, मात्र ते देखील बाद झालेत. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये, 4 बाद 33 धावा अशी स्थिती आहे. अजूनही आपण पाहतो की धावसंख्या फार छान आहे, पण आता नक्कीच, फक्त कारण एकच षटक बाकी आहे. हो नक्कीच, कारण राजा गुलवी सुद्धा मात्र पाहिले तर अजूनही खेळपट्टीवर ठाम मांडून आहे. आणि या ठिकाणी पहा, या चेंडूवर राजा सुद्धा मात्र बीट होते. त्याला असं वाटतं की कदाचित हा चेंडू मात्र नक्कीच डाब्या स्टिकच्या बाहेरून मात्र निघून जाईल, परंतु चेंडूला थोडंसं वलन दिलं गोलंदाजाने, थोडंसं टर्न मिळालं आणि त्याचमुळे मात्र या चेंडूवर कुठल्याही प्रकारचं शॉट सिलेक्शन मात्र फलंदाज करू शकला नाहीये. ओहो, इथे मात्र पहा पूर्णपणे बीट होतोय. काय जबरदस्त खेळ आणि काय जबरदस्त पलटवार आपल्याला कबीर 11 खानिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो की सलग दुसरा डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर, फक्त 33 धावा. दर्जेदार सुरुवात गोलंदाज अनिकेत कडून देखील पाहायला मिळते. शेखरच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील वळण घेताना दिसलाय, मात्र जास्त ऑफस्टिकच्या बाहेर आधीच पडला होता. वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळते निंबवली संघाला. निंबवली संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 ते 3 मोठे फटके येथे अपेक्षित असतील निंबवली संघाच्या पाठीराख्यांना राजाकडून. बहारदार बॅटिंग जरूर त्याने केली आहे या मॅचमध्ये. मात्र आता त्याला देखील अडचणीत आणलं जात आहे. काय चतुर गोलंदाजी पाहायला मिळते. कधी लेग ब्रेक चेंडू टाकले जातात, कधी ऑफ ब्रेक चेंडू. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला होता. कदाचित राजाला असं वाटलं की हा बॉल देखील बाहेर निघेल आणि त्या एक अँटिसिपेशननं त्याने बॅट फिरवली होती, परंतु बॉल दुसरीकडेच वळण घेताना दिसला. अप्रतिम बॉलिंग. अनिकेत पुन्हा एकदा, चेंडूला आपली दिली, खराब चेंडूची लेंथ, फटका पाहिले तर हवेत खेळला गेला होता, परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र थोडीशी चूक पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट. नक्कीच आपण म्हणतो की एखादा जर ड्रायव्हर जर 80-90च्या स्पीडमध्ये जात असेल आणि त्याला जर कदाचित जर ट्रॅफिक मिळाली तर तो ड्रायव्हर सुद्धा वैतागत असतो. आणि तशाच प्रकारे कुठेतरी आपल्याला स्थिती राजाची पाहायला मिळाली, कारण पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली त्याने बॅटिंग केली, परंतु त्यानंतर पहा त्याच्या फलंदाजीवर सुद्धा मात्र तो परिणाम पाहायला मिळतोय. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू सरळ बॅट लॉप करतोय, पण तो डीप लॉंग ऑफला आहे. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, फक्त सिंगल धाव पाहायला मिळाली या फटक्यावर. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल केला गेला होता आणि तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर वायडिश लॉंग ऑफकडे जे फिल्डर आहेत ते थोडे धडपडताना दिसले. थोडं सांभाळून खेळा, कारण पावसाळी क्रिकेट आहे, काळजी घ्या स्वतःची. लवली बॉल, लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. एकच धाव मिळेल, लेग बायचा इशारा. काय जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या 2 षटकांमध्ये. डावाची समाप्ती झाली. निंबवली संघ असं वाटलं होतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर की 50+ किंवा 60+ देखील जाईल, परंतु त्यांना थांबवण्यात आलंय फक्त 37वर, 37 धावा धावफलकावर. आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण जी बॅटिंग पाहिली होती 40+ धावसंख्या पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये 40+ देखील धावसंख्या उभारता आलेली नाही निंबवली संघाला. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. शेखर दळवी आणि अनिकेत यांचं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना त्यांनी दाखवलाय. आणि आता टार्गेट फक्त 38 धावांचं 4 षटकांमध्ये विजयाकरिता कबीर 11 खानिवली टीम समोर. तर यापुढची लढत तुम्ही पाहायला विसरू नका. चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच फाईट करेल शिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या अगेन्स्ट, आणि त्यानंतर मात्र पुढची फाईट असेल ती म्हणजे BCC बोरिवली विरुद्ध स्टार कोसले या 2 संघामध्ये ही लढत असणार आहे. आणि प्लीज गाडी चालकांना एक विनंती करतो की जो पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्यावर मात्र कुठल्याही प्रकारची तुम्ही वाहन पार्क करू नका, कारण भरपूर जागा आहे. तुम्ही पाहू शकाल आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे सुद्धा मात्र
तुम्ही आपापली गाडी पार्क करू शकता. चला निंबवली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेचा आनंद बरेचसे क्रिकेट रसिक ऑनलाईन देखील घेत आहेत आणि मैदानाकडे देखील बरेचसे क्रिकेट रसिक आलेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्यापैकी एक ढोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सचिनजी घोडविंदे हे देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून शेखर दळवी यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच सचिनजी घोडविंदे. तसेच या ठिकाणी उमेश राऊत यांचं शुभ आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो आयोजकांकडून आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर दुसऱ्या डावाला सुरुवात इथे आपण पाहतोय शेखर दलवी आणि अनिकेत त्याच्या सोबतीला आहेत. पहिल्याच फटका तुम्ही पाहिला तर डिफेन्सिव्ह शॉट इथे पाहायला आपल्याला फक्त मनगटाचा वापर केला. जोपर्यंत फाईन लेगचं छत्रक्षी जेवण चेंडू उचलून फेक करेल तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. आणि हा बॅटर तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीसाठी राजा गुलवी तर फलंदाजीसाठी शेखर दलवी. धावसंख्या आपण जर पाहिली तर एवढी मोठी उभारली नाही आहे, परंतु नक्की फाईट तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगल्या गोलंदाजाची मात्र या ठिकाणी गरज आहे. ओहो, इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा एक मानस केला होता शेखरने, परंतु चेंडू थोडासा दूर राहिला. चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्कच नाही. डॉट चेंडू. राजा हॅज गॉट स्ट्रॉंग शोल्डर्स आणि हा बॉल एक चांगल्या वेगानं त्याने टाकला होता. ओह, अगदी अचंबित फलंदाज देखील झाला की हे काय घडलंय, कारण हा बॉल काही जास्त आखूड टप्प्याचा नव्हता, मात्र बाउन्स किती जास्त पाहायला मिळाला. आणि आता पंचांना देखील अखेर 1 फॉर द ओव्हरचा इशारा करावा लागलाय. शेखर दळवीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. एक खतरनाक बॉल होता खरं तर. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. राजा स्वतःचं सर्वस्व पणाला लावतोय. बॅटिंगमध्ये देखील दमदार कामगिरी त्याने केली होती. 33 धावा त्याने एकट्यानं बनवल्या होत्या आणि संघाची धावसंख्या फक्त 37 पाहायला मिळाली. इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक, मात्र गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये 2 धावा येथे जरूर घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अखेर सहजरित्या पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. एक कमजोर बॉल होता खरं तर, जास्त काही लाभ उचलता आला नाही त्या ठिकाणी अनिकेतला. नक्की जी आपण परगा टेनिस क्रिकेटची जी आपण लेजेंडरीची जी चर्चा सुरू करत होतो त्यामध्ये अजून एक लेजेंडरीची मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे एक्सप्रेस गोलंदाज ज्यांनी अनेक ठिकाणी जाऊन आपल्या गोलंदाजीची बोलबाला केला असे आमचे परममित्र आणि उत्कृष्ट क्रिकेटर सुरेश पारदी यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र चांगल्या चेंडूचे फेके आणि डाबे स्टिक उद्ध्वस्त केलेले आहे. लागतोय कबीर 11 खानिवली संघाला हा पहिला धक्का. सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय राजा. आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज होती, कारण मोठी धावसंख्या त्यांच्याकडे नाही आहे. फक्त 38 धावांचं संरक्षण करायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालंय, सक्सेसफुल षटक. फक्त 5 धावा खर्च केल्या राजानं आणि एक महत्त्वाचा गडी बाद केलाय. तर पहिलं यश तर त्याने मिळवून दिलंय. आता उर्वरित 3 गोलंदाज जे असणार आहेत त्यांच्यावर मदार असेल की निंबवली संघ अखेर या स्पर्धेमध्ये कुठपर्यंत मजल मारेल. जर 3 गोलंदाजांनी राजाप्रमाणे कामगिरी केली तर निश्चितच
मला असं वाटतं की खानिवली संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं, पण जेवढं बोलणं सोपं असतं तेवढं करणं सोपं असतं असं नाहीच. बोलणं सोपं असतं, करून दाखवणं फार कठीण आहे. तर कन्सिस्टन्सी जी राजाने दाखवली गोलंदाजीमध्ये 6च्या 6 चांगले चेंडू टाकले, तशाच प्रकारे 6च्या 6 चांगले चेंडू प्रत्येक गोलंदाजाला इथून टाकावे लागणार आहेत, तरच हा सामना त्यांना जिंकता येऊ शकतो. आता मात्र सामन्यामध्ये चुरस्ता इथे निर्माण होताना दिसते, कारण उर्वरित 18 चेंडूंमध्ये अर्थात 3 षटकांमध्ये 33 धावांची गरज आहे, म्हणजे 11ची सरासरी गाठायची आहे. परंतु आपण जर निंबोली संघाचा विचार जर आपण केला तर कुठेतरी फक्त राजा गुलवीस लढताना पाहायला मिळाला. कारण बॅटिंगमध्ये पाहिले तर राजानेच धाबा जोडल्या होत्या, गोलंदाजीमध्ये पाहिलं तर राजाने चांगली सुरुवात करून दिली. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, आपण नेहमीच म्हणतो की एका खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू शकणार नाही. तुम्हाला सामना किंवा तुम्हाला स्पर्धा जर जिंकायची असेल तर तुम्हाला सांघिक कामगिरीची फार गरज आहे, आणि ती गरज आता मात्र खास असेल निंबोली संघाला. जी सुरुवात राजाने करून दिलेली आहे ती सुरुवात तुम्हाला शेवटपर्यंत मात्र ठेवावी लागेल, आणि मात्र ती सुरुवात ठेवण्यासाठी दुसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात करेल आता मात्र निंबोली संघाच्या माध्यमातून शुभम. बॅटिंगमध्ये मात्र कुठेतरी त्यांनी आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगलं योगदान देईल का पाहू. या मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता, परंतु मिस्टामिंग फटका पाहायला मिळाला. जोपर्यंत डिप कव्हर करणं मात्र क्षेत्ररक्षक येऊन फिल्डिंग करेल, चांगली फेकी पहा. अशा क्रिकेटची तुम्हाला आता मात्र कुठेतरी अत्यंत गरज आहे, कारण प्रत्येक धाव वाचवणं आता मात्र तुमचं कुठेतरी या ठिकाणी गरजेचं आहे, आणि तेच कार्य करत असताना तेच कौतुक करावं लागेल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरचं की दुसरी धाव तिथे घेऊ दिली नाही शेखरला. बॉल सोडून दिला यावेळेस, कारण लाईन खराब आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव महत्त्वाची आहे, जसं तुम्ही उल्लेख केला, तर फिल्डर्सना सावध तर राहावंच लागणार आहे, मात्र त्याहीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगावी लागेल गोलंदाजांना. येथे तुम्ही अजिबात चुका करू शकत नाहीत. एक्स्ट्रा धावा खर्च करणं म्हणजे जे प्रेशर निर्माण झालेलं आहे फलंदाजांवर, ते प्रेशर तुम्ही स्वतःच काढून घेत आहात. नक्कीच, कारण आपण जे म्हणतो की बॅटने जर धाव येत असेल तर नक्कीच आपण काही गोलंदाजाला म्हणू शकणार नाही, परंतु जर तुम्ही अवांतर जर धावा खर्च करत असाल तर मात्र कुठेतरी तुमची ती मोठी चूक आहे. कारण अगोदरच आपल्याला धाबांचं संरक्षण करायचं आहे. अगोदरच आपण मोठी धावसंख्या उभारलेली नाही आहे. समोर संघ आपण जर पाहिल्या तर कबीर 11 खानिवली संघ आहे, त्या संघामध्ये समीर सारखा बॅटर आहे, शेखर सारखा बॅटर आहे, आणि त्यामुळे तुम्हाला मात्र चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस, आणि मात्र ज्याप्रमाणे शरीर सृष्टी आहे समीरची, त्याचप्रमाणे हा बलकट षटकार पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. खरं तर हा बॉल तेवढाही कमजोर नव्हता जेवढा आपल्याला पाहायला मिळतोय वाटतोय दुरून, कारण लो फुल टॉस होता, आणि लो फुल टॉसला समोर षटकार ठोकणं फार कठीण असतं. मात्र ही ताकद आहे समीरची, आणि मला आठवतं की मागच्या वर्षी देखील समीरनं खूप चांगली बॅटिंग केली होती. दमदार कामगिरी त्याची राहिली होती या स्पर्धेमध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये. तर तो एक खतरनाक फलंदाज आहे. दोघी बंधू फार खतरनाक आहेत, आणि त्यामुळेच परफेक्ट लाईन लेंथवर गोलंदाजी येथे अपेक्षित आहे. हा बॉल सोडून दिला यावेळेस. पहा, प्रेशर आता निर्माण झाले गोलंदाजावर. पहिल्या षटकामध्ये जे दडपण फलंदाजांवर होतं ते आता स्वतः गोलंदाजाने स्वतःवर ओढवून घेतलंय, कारण एक लो फुल टॉस टाकला, त्याच्यावर षटकार आलाय. 2 वाईट चेंडू देखील या षटकामध्ये त्याने हाताळलेत, आणि संघाची धावसंख्या आता 14वर जाऊन पोहोचली. 38 इज द टार्गेट. 38 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये कबीर 11 खानिवली टीम समोर. वारंवार अतिरिक्त चेंडूची फेकी आपल्याला शुभंकरनं पाहायला मिळते, आणि त्याचाच आता मात्र या ठिकाणी थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी निखिलकडनं कानमंत्र दिला जातोय, परंतु मात्र त्या कानमंत्राचा इथे मात्र वापर करेल का, हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. समीरनं एक षटकार लगवलेला आहे, त्याचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढलेला आहे या मॅचमध्ये, आणि इथे मात्र बास्कर ऑफ द विकेट. काय जबरदस्त फटका पाहतो आपण. स्लाइस केलं, दी गॅपमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, परंतु पाहू शकाल चुकीची फेकी. खराब क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेकी खराब पाहायला मिळाली, आणि त्यामुळेच मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. येस, आणि पुन्हा एकदा स्ट्राईक जी आहे ती समीरकडेच असणार आहे. एक चांगला कट शॉट त्यांनी खेळला, तर हे वैशिष्ट्य आहे त्याच्या बॅटिंगचं देखील की चेंडूच्या मेरिटप्रमाणे तो फटके खेळू शकतो. ओ, सुरेख बॉल यावेळेस, वाईडिश यॉर्कर, आणि वेग देखील चांगला पाहायला मिळाला. फलंदाज स्वतःला रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर बॉल स्लाइस करण्याचा त्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट येण्या अगोदर बॉल निघून गेला होता विकेट कीपरकडे. चांगलं बॅटल क्रिकेट रसिकांना अपेक्षित आहे चेंडू आणि बॅटमध्ये, आणि तसंच बॅटल आता जरूर पाहायला मिळतंय. ओ, जागा बनवली आहे, लॉफ्ट केलाय बॉल, आणि बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग बिग वे, षटकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या शॉट सिलेक्शन, अगदी बॅटच्या रडारमध्ये शॉट सजवला, जे आपण म्हणू शकतो की कुठेतरी वारंवार गोलंदाज ऑफस्टिकला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणी पाहू शकाल समीर थोडंसं बॅकफुटला गेले होते, आणि परफेक्ट टायमिंग चेंडू आणि बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, आणि
मोठा उत्तुंग षटकार पाहिला आपण. असं वाटतं की आता विजयाच्या दिशेने कबीर 11 खानिवली संघ वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आता फक्त 16 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. 22 धावा धावफलकावर. यावेळेस सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी पाहिलं की फार दूर आहे चेंडू, जाऊ दिला विकेट किपरकडे आणि पुन्हा तीच चूक. षटकार आल्यानंतर वाईड बॉल, एक महागडं षटक. आणि आपण उल्लेख केला की एकाच खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. फक्त एक खेळाडू तुम्हाला प्रत्येक वेळी सामना जिंकून देऊ शकत नाही. राजाने जरूर चांगली कामगिरी केली. हो, चांगला बॉल आहे. यावेळेस वेगात बदल केला होता. स्लोवर वन पिक करता आला नाही समीरला. एक धाव मिळते. लेग बाईच कदाचित असेल. यस, चांगला बॉल होता आहे. तुमच्याकडे जर एवढे चांगले चेंडू आहेत, व्हेरिएशन्स आहेत, तर त्याचा वापर देखील तेवढ्याच चाणाक्ष पद्धतीनं सातत्यानं करणं देखील कधी कधी गरजेचं असतं. कारण समोर एक ताकदवान खेळाडू आहे आणि त्या फलंदाजाच्या रडारमध्ये तुम्ही चेंडू टाकू शकत नाहीत. कुठेतरी 2 चेंडू असे पडले जे फलंदाजाच्या रडारमध्ये होते आणि त्याच्यावरच 2 षटकार आले. त्यामुळेच षटकाचं विश्लेषण खराब झालं. 19 धावा तब्बल खर्च केल्या शुभमन आपल्या षटकामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24 कबीर 11 खानिवली एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण सोपं झालं आहे फलंदाजांसाठी, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 14 धावांची गरज. तुमच्याकडे कला कुठलीही असू द्या अजय, जर आपण जर ती कला जर लोकांपर्यंत जर पोहोचवली नाही तर मात्र त्या कलेला कुठलाही महत्त्व नसतो. आपण शेवटचा चेंडू पाहिलं तर किती चांगल्या पद्धतीने शुभमने हाताळला. जर तुझ्याकडे ही कला आहे तर मात्र शॉर्ट पिच एकूण टप्पे टाकण्याची गरज काय आहे, कुठेतरी मात्र शिकणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळेच पाहतो की कुठेतरी आता मात्र वर्चस्व आपल्याला या सामन्यामध्ये खानिवली संघाचा आपल्याला वरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज राज. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा डाबा स्टिकवर होता, परंतु बॅटच्या सायाने मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र धाव पाहायला मिळाली. स्वतः गोलंदाज राज जाऊन मात्र चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड करतोय. या ठिकाणी निंबवली संघासाठी काय गरजेचं आहे तर त्यांच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. गेम अजूनही ओव्हर झालेली नाही आहे, सामना संपलेला नाही आहे, हे त्यांना लक्षात घ्यावं लागेल. 11 चेंडू बाकी आहेत, 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत खानिवली संघाला. त्यामुळेच प्रयत्न हे सातत्याने करत राहावं लागणार आहेत. प्रयत्न करावे लागतील. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश केला, एक चांगला स्ट्रोक. बॉल ट्रॅव्हल होतो डीप कव्हर पॉईंटला. खरं तर गॅप शोधला होता, मात्र आउटफील्ड स्लो असल्या कारणाने तिकडे फक्त 2 धाव मिळत आहेत. नाहीतर तिथे आउटफील्ड चांगली असती, टणक भागावर चेंडू लँड झाला असता तर एका टप्प्यानं बॉल बाउंड्रीच्या पलीकडे गेला असता. मात्र गवतामध्ये चेंडू पडलाय आणि त्यामुळेच 2 धावा कमी मिळाल्या शेखर दळवीला. मात्र एक चांगला स्ट्रोक होता. नक्कीच मी तर असं म्हणतो की ही जोडी तोडणं सुद्धा फार गरजेचं असेल, कारण दोन्ही खेळाडूंनी मात्र भरपूर वेल इथे मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर काढला आहे. नक्कीच त्यांना चांगला चेंडू दिसतो, या चांगला संसार सुरू आहे. इथे तर एखादी विकेट जर आली तर मॅचमध्ये अजूनही मात्र रंगत वाढू शकते आणि ते मात्र या ठिकाणी गोलंदाज राजला करावं लागेल आणि तेच केलेलं आहे. मोठी विकेट, वाघाची शिकार, फलंदाज या ठिकाणी बाद होईल शेखर दळवी. व्हेरी व्हेरी बिग विकेट अँड व्हॉट अ डिलिव्हरी, बँग ऑन टार्गेट. शेखर अगोदरच ऑफस्टिककडे आला होता आणि फलंदाजाने ते चांगल्या प्रकारे हेरलं होतं, चांगल्या प्रकारे ओळखलं होतं आणि फुल अँड स्ट्रेट बॉल अगदी मिडल आणि डाव्या स्टिकच्या रोखानं त्रिफळा उद्ध्वस्त केला शेखर दळवीचा. वेगात बीट केलं त्या ठिकाणी शेखर दळवीला. शेखर स्वतःवर निराश आहे, कारण त्याला माझे वेडेवाकडे फटके खेळण्याची ही वेळ नव्हती, गरज नव्हती. विकेट थांबवून ठेवणं गरजेचं होतं, कारण आस्किंग रेट तेवढं जास्त नव्हतं. मात्र एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चुकीचा फटका निवडला त्या ठिकाणी शेखर दळवीनं आणि फार मोठ्या विकेटचं पतन झालं आहे. दुसरा धक्का लागला आहे कबीर 11 खानिवली संघाला. शेखर खरं तर आपल्या नावलौकिकाप्रमाणे फलंदाजी करू शकला नाही या इनिंग्समध्ये. फक्त 7 धावा त्याला जोडता आल्या. कुठलाही चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. 27 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय. आता मात्र गेम इज ऑन, कारण अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे खानिवली टीमला. 9 चेंडू शिल्लक. खराब शॉट सिलेक्शन, स्वतःला मात्र या ठिकाणी थोडासा शफल झाला होता. आणि आपण म्हणतो की घराचा जर दरवाजा उघडा आपण ठेवलो तर चोरी अजय नक्की होत असते आणि ती चोरी ते मात्र गोलंदाज करून गेला असं म्हणायला हरकत नाही. मोठी विकेट्स, अशा प्रकारच्या चोऱ्या ह्या कराव्या लागतात. खरं तर चोरी करणं ही चांगली गोष्ट नाही आहे, मात्र ही क्रिकेटमधली चोरी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी फार महत्त्वाची असते आणि फार गरजेची देखील असते. सातत्याने विकेट येथे प्राप्त करता येतील का गोलंदाज राजला, ते पाहावं लागेल. नवीन बॅटर कॅप्टन आलाय रोशन तुंगारे आणि आल्या आल्या बॉल उचललाय, मात्र मिस हिट. डीप मिड विकेटला झेलची संधी. ओ, राजाकडून चूक घडली आहे. आतापर्यंत जो खेळाडू खूप चांगली कामगिरी करताना दिसला या मॅचमध्ये त्याच्याकडून चूक घडली. अगदी
मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या क्षणी ही चूक घडली आणि 2 धावा बहाल होत आहेत रोशन तुंगारेला खानिवली संघाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या 29. कॅचेस विन द मॅचेस हा सूत्र सुद्धा राज्याला अगदी ठाऊक असेल, कारण तो सुद्धा मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केलेच असतोय आणि त्याच्याकडे ही मोठी चूक झाली. हा सामना सोडलाय की जेल सोडलाय येणारी वेळ इतर सांगून जाईल, परंतु राज्याचं मी कौतुक करेन. प्रेशर सिच्युएशनमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो त्याच्याकडनं. ही संधी सुद्धा मात्र त्यांनी आपल्या संघाला एक निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं मात्र निंबोली संघ मात्र सोनं करू शकला नाही. आणि पहा निखिलची बॉडी लँग्वेज पहा अजय, प्रत्येक चेंडूवर मात्र काहीतरी कानमंत्र देतोय, कारण त्याला सुद्धा ठाऊक आहे अजूनही सामना संपला नाहीये. आणि कौतुक खऱ्या अर्थानं गोलंदाज राजचं करावं लागेल, ज्या प्रकारे त्याने हिंमत दाखवली आहे आणि गोलंदाजी केली आहे. परफ्यूम बॉल होता हा, चांगला बाउन्स, पुल करण्याचा प्रयत्न केला रोशननं, मात्र बीट होतोय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं आहे निंबवली टीमकडून. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयाकरिता अजूनही 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. रोशन खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, अजून एक चांगला चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. स्वतः इष्टरक्षक जाऊन चेंडू उचलून फेक करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया एक्झॅक्टली काय घडलं आहे. जोरदार अपील आहे, मोठं अपील आहे. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच निर्णय घेतील. पंचांवर एक्स्ट्रा प्रेशर तुम्ही टाकू शकत नाहीत. शकील कोटी आणि आदेश गीते पंचांच्या भूमिकेत आहेत या मॅचमध्ये. खरं तर रोशननं तिकडे पवेलियनकडे जायला सुरुवात केली आहे, पण आता प्रश्न हा उद्भवतोय की नेमका कोण बाद झालाय. प्लीज फक्त पंचांशी कर्णधारच मात्र संवाद साधेल, त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू संवाद साधणार नाहीये. एक्झॅक्टली पाहूया रोशन या ठिकाणी मात्र बाद झाला आहे की समीर. नक्कीच आयोजक कमिटी मात्र या ठिकाणी जो योग्य निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतीलच. पंच गोकुलदास पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे. रोशन, आपण मैदान सोडायचं नाहीये, थांबायचं आहे 2 मिनिटं. फार महत्त्वाचे क्षण आहेत या सामन्याचे, कारण सामना फार रंगतदार अवस्थेत आहे. राजच्या षटकातील शेवटचा बॉल होता. 1 धाव तर तिथे कंप्लीट केली फलंदाजांनी. दुसरी धाव घेण्याच्या नादात तिथे फलंदाज बाद जरूर झालाय, पण नेमका कुठला फलंदाज बाद झालाय हा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. फिल्डर्सना विनंती असेल आपण आपापल्या जागेवर जा, खेळपट्टीवर थांबू नका, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. एक धाव मिळाली म्हणजेच धावसंख्या 30 जरूर झाली आहे. तर शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे, पण तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर नेमका कुठला फलंदाज बाद झालाय, रोशन तुंगारे की समीर दळवी, हा एक मोठा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे. तर कंट्रोल रूम मधून अशी बातमी येते की ज्यावेळी रोशन आणि समीर धाव घेण्यासाठी मात्र गेले होते त्यावेळी मात्र पासिंग जी असते ती मात्र झाली नव्हती. तर फलंदाज बाद असेल समीर इज गॉन. फार मोठं नुकसान. थोडासा हा आताताईपणा आहे, थोडी घाई करतायत फलंदाज. शेखरने देखील ज्या प्रकारे आपली विकेट गमावली त्यानंतर धावचीतच्या रूपात बाद झालाय समीर दळवी. थोडंसं समजण्या पलीकडे आहे, कारण अजूनही आपण पाहायला गेलो तर थोडंसं पारडं जरूर त्यांचं जड दिसतंय, कारण 6 बॉल्स 8 धावा जास्त डिफिकल्ट इक्वेशन नाहीये, पण आता समीर आणि शेखर बाद झाल्यानंतर हे इक्वेशन थोडंसं डिफिकल्ट जरूर असेल. नक्कीच क्रॉसिंग होणं फार गरजेचं होतं, परंतु अजय मी कौतुक करेन ही स्पर्धा एका कॅमेऱ्याने कव्हर केली जाते आणि या एका कॅमेराच्या साह्याने हे दृश्य आज आपल्याला जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या खरोखर ॲब्सोल्युटली ट्रू सूरज म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी. निश्चितच ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह ही जी वाहिनी आहे, खरं तर या वाहिनीबद्दल जास्त काही बोलण्याची देखील गरज नाही आहे. GTCचं नाव ऐकल्यानंतरच
कळतं की किती चांगलं टेलिकास्ट असणार आहे आणि त्यामुळेच त्यांना फार जास्त मागणी आहे आपल्या विभागामध्ये. फक्त या विभागामध्येच नाही आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन GTCनं आपलं नाव लौकिक केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील भरपूर स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. तर 6 बॉल्स आणि 8 धावा. नवीन फलंदाज दर्शन देखील एक घातक फलंदाज आहे, डावखोरा फलंदाज, एक शैलीदार फलंदाज आणि कित्येकदा सलामीला खेळताना आपण दर्शनला पाहिलंय. परंतु सध्या स्ट्राईक असणार आहे कॅप्टन रोशन तुंगारेकडे आणि शेवटचं षटक घेऊन निखिल सज्ज होत असताना 6 चेंडू 8 धावा. देखील हा सामना पण जर आता पाहिला तर दोन्ही संघांना समान समान संधी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण गोलंदाजाकडे 6 चेंडू आहेत, त्याला 8 धावा वाचवायच्या आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर भरपूर अजूनही फलंदाज शिल्लक आहेत. पण तो या जोडीवर आता मात्र खानिवली संघाची मदार असेल. फटका तर खूपच छान पाहतोय. अगदी लॉंग ऑनकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. सामना जर टाय झाला तर चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचं मुख्य नियम. येस, सुपर ओव्हर वगैरे नसणार आहे कारण इथे सुपर ट्रॉफी आहे. आपण पाहतोय जयदुर्गा ट्रॉफी 2022 आतकोली. चेसिंग कंपल्सरी हा महत्त्वाचा नियम. म्हणजे काय तर चेस करणाऱ्या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर जी एक एक्स्ट्रा धाव बनवायची असते चेस करत असताना ती कंपल्सरी बनवावीच लागणार आहे. जर स्कोर्स लेवल झाले तर येथे निंबवली संघ विजेता असेल. वेल कमी घ्यायचा आहे, जास्त वेल तुम्ही घेऊ नका. चांगली मॅच, रंगतदार लढत आणि असेच मॅचेस क्रीडारसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. 5 चेंडू 6ची गरज. इथे मात्र चेंडू पाहिला तर जमिनीचा सायलेंट ट्रॅव्हल होतो. इथे मात्र भरपूर वेगाने मात्र क्षेत्ररक्षक स्लिप झाले. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा. चांगला या ठिकाणी मी तर म्हणेन की चांगली तकनीकचा वापर करतो या रोशन तुंगारे. कारण स्वतः संघ नाही काय कारण त्याला सुद्धा ठाऊक की आपण जर छोट्या बॅकलेपचा सुद्धा जे वापर केला तर सिंगल डबल धावसंख्या नक्कीच आपण जोडू शकतोय आणि तोच प्रयत्न आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी जे आउटफील्ड आहे त्याची साथ येथे फलंदाजांना मिळताना दिसते. खरं तर असं वाटलं होतं सुरुवातीला की एकच धाव असेल. फिल्डर देखील अतिशय वेगानं आले होते मात्र पाय स्लिप झाला आणि त्यामुळेच दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली. 2 चांगले स्ट्रोक पहिल्या बॉलवर खरं तर खूप चांगला फटका सजवला होता. जो बॅक ऑफ लेंथ बॉल होता, आडव्या बॅटनं समोर प्रहार केला होता. 2 धावा त्या चेंडूवर आणि आता ह्या चेंडूवर देखील 2 धावा. दुहेरी धावांनी देखील विजयापर्यंत आपल्याला पोहोचता येईल हे ठाऊक आहे कॅप्टन रोशनला. रन बॉल इक्वेशन असताना हा एक चांगला बॉल. थोडासा टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघत असताना हा बॉल आणि फलंदाजाला बीट करून गेलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. वॉट अ मॅच. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे खानिवली संघाला. टी फॉर टॅच जसं तसं उत्तर निंबोली संघ आता मात्र या ठिकाणी देत असताना काय जबरदस्त मात्र या ठिकाणी लढत पाहतोय. पण अगदी दोन्ही संघ मात्र हार मानण्याला तयार नाहीत आणि खरोखरच जी अपेक्षा क्रीडा रसिकांनी केली होती या दोन्ही संघाकडनं तशाच प्रकारचा क्रिकेट आपण आज अनुभवतोय. हो, आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ही महत्त्वपूर्ण धावसंख्येमध्ये जोडली जाते आणि तुम्ही अशा क्षणाला अशा अवांतर धावा खर्च करू शकत नाही. कारण तुम्ही फलंदाज ज्यावेळी प्रेशर टाकताना तो प्रेशर मात्र अशा चेंडूने रिलीज होतोय. निश्चितच प्रेशर थोडंसं रिलीज जरूर झाला असणार पण अजूनही प्रेशर आहे. जोरदार अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी. विकेट किपर अपील करतोय. गोलंदाजानं देखील अपील केली होती मात्र गोलंदाजाला तेवढा काही विश्वास नव्हता कारण माहिती होतं निखिलला की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. मात्र महत्त्वाचा डॉट बॉल इज लाईक अ गोल्ड डस्ट. सोन्याच्या बिंदीप्रमाणे आहे डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. प्रेशर फार जास्त वाढले दोन्हीकडे. नक्कीच जे प्रेक्षक खाली बसले होते ते आता मात्र प्रेक्षक उभे राहून मात्र सामना पाहतायत. एवढाच चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघाकडून आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 3 धाबांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. निखिल पुन्हा एकदा. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा छोट्या बॅकलिपचा वापर. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. स्वतः गोलंदाज जाऊन इथे मात्र चेंडू उचलून फेक करेल तत्पुरती दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र हा प्रयत्न चुकीचा आहे. कारण ज्यावेळी तुम्ही दुसरी किंवा तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तुम्हाला क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. आपली जी स्वतःचं घर आहे ते सोडणं गरजेचं आहे आणि आता मात्र समीकरण आपण जर अजय पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धाबींची गरज.
ॲब्सोल्युटली ट्रू. कारण 36 धावा झालेल्या आहेत. तर लो स्कोरिंग मॅच आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील. याआधीचे 2 सामने आपण पाहिले, काहीसा चांगला स्कोर होता. 40+, 45, 46 असं टार्गेट होतं. या मॅचमध्ये फक्त 38 धावांचं टार्गेट. मात्र काय प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशेषतः निंबवली संघाकडून काय अफलातून कमबॅक केलं आहे. विशेष कौतुक या ठिकाणी राजचं करावं लागेल, ज्यानं सामन्याचं पेनल्टीमेट षटक हाताळलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. एक फलंदाज धावचीच्या रूपात देखील त्या षटकामध्ये बाद झाला. दोघी बंधू त्या षटकामध्ये बाद झाले, शेखर आणि समीर. आणि आता आपण पाहतो की एक चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज दर्शनकडे स्ट्राईक असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल तिथे केला जातोय. काही इनफिल्डमध्ये आता फिल्डर्स पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आलाय आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे इनफिल्डमध्ये ऑन साईडला मिड विकेट राजा त्या ठिकाणी आहे. थोडासा कॅचिंग पोझिशनमध्ये आपल्याला सध्या तरी तो दिसतोय. सिंगल घेऊ दिली जाईल कदाचित, मात्र दुसरी धाव घेऊ द्यायची नाहीये. कारण 2 धावा जर पूर्ण झाल्या तर खानिवली संघ विजयी असेल आणि फक्त 1 धाव किंवा डॉट बॉल आला तर मात्र निंबवली संघ विजेता असेल. ग्रेट मॅच. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. जबरदस्त सामना. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. दर्शन इथे मात्र सज्ज होतो. या ठिकाणी पाहिलं प्रेशर असेल गोलंदाजावर, तेवढंच प्रेशर असेल फलंदाजावर. कारण अशा स्थितीमध्ये मात्र आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर तुम्हाला मात्र उच्च लेवलचा क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतोय. आणि मात्र या ठिकाणी संरक्षण करील का निखिल पाहूया. ओहो, इथे मात्र फटका तर खूपच छान. गॅप मधून चेंडू फरार झाला नाहीये. एक डाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक्झॅक्टली काय घडलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या आणि शेवटच्या क्षणाला कबीर 11 खानिवली संघ विजयी होतोय. खरं तर फटका एवढा चांगला होता की चौकार किंवा षटकार जायला हवा होता. मात्र ड्रॅमॅटिक फिनिश आणि अखेर येथे संघ विजयी झालाय खानिवली. मात्र काय जबरदस्त मॅच रंगली. दोन्ही संघांचं आम्ही कौतुक करतोय. निंबवली संघानं खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. ज्या पद्धतीनं शेवटच्या 2 षटकामध्ये गोलंदाजी करण्यात आली, अफलातून आउटस्टँडिंग पीस ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या मॅचमध्ये. आणि अखेर हा सामना खानिवली संघाच्या नावावर गेलाय. काही हरकत नाही, निंबवली संघ आपण पराभूत झालात, मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही मन जिंकलं या ठिकाणी प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं. जबरदस्त मॅच. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांचं कौतुक. नक्कीच ह्या सामन्याची अपेक्षा होती क्रीडा रसिकांना. तशाच प्रकारचा सामना पाहायला आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र ही लढत तुम्ही पाहिली. परंतु ते म्हटलं जाते ना, जो जितावं सिकंदर. आणि मात्र या ठिकाणी ही मॅच जिंकली कबीर 11 खानिवली संघाने. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, ज्याने